सुप्रियाताई म्हणाले अबकी बार गोलीबार सरकार. तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आले. कोणाचं तिकीट कापलं जाणार नाही. दोन्हीकडे इकडे रक्षा खडसे आहेत, इकडे स्मिता वाघ आहेत. दोन्हीचे तिकीटं फायनल झालेत. मला वाटतं खरं मी कालही बोललो की पवारसाहेबांकडून अशी अपेक्षा नव्हती की इतके वर्ष घरामध्ये आपल्या सून राहते आणि ती बाहेरची पवार आहे. म्हणे पवारसाहेबांचं खडसे साहेबांबद्दल नाही, काही राज्यातल्या काही जागांच्या बाबतीत विशेष करून धाराशिवच्या जागेच्या बाबतीमध्ये काही मला चर्चा करायची होती आणि म्हणून मी आणि जगजितसिंग राणा आम्ही दोघंही त्या ठिकाणी दादांकडे गेलेलो होतो. त्यांच्याशी काही इतर जागांच्या बाबतीतही त्या ठिकाणी चर्चा झाली आणि राज्यभरातल्या सगळ्याच जागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांच्याशी आणि माझ्यामध्ये जवळपास 1.5-2 तास आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो. आमच्यामध्ये चर्चा झाली. स्मिता वाघांच्या तिकीट कापल्याची चर्चा सातत्याने परत होते. नक्की काय? अजिबात कोणाचं तिकीट कापलं जाणार नाही. दोन्हीकडे इकडे रक्षा खडसे आहेत, इकडे स्मिता वाघ आहेत. दोन्हीचे तिकीटं फायनल झालेत पहिल्या यादीमध्ये आणि तिकीटं तेच राहतील. इथे कुठेही तिकिटामध्ये बदल दोन्ही जागेमध्ये होणार नाही आणि मोठ्या मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने आम्ही या ठिकाणी दोन्ही जागा निवडून आणू. मी तर म्हणेल, मला तर असं वाटतं की राज्यामध्येच आपण आपला जिल्हा हा या ठिकाणी मताधिक्याच्या बाबतीमध्ये विक्रम करेल. शरद पवारांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा वादग्रस्त ठरत आहे की सुनेत्रा पवारांच्या संदर्भात बाहेरची अशा अर्थाने त्यांनी शब्द वापरला होता. मला वाटतं खरं मी कालही बोललो की पवारसाहेबांकडून अशी अपेक्षा नव्हती की इतके वर्ष घरामध्ये आपल्या सून राहते आणि ती बाहेरची पवार आहे, ती घरातली नाही. मला वाटतं कुठल्या मनस्थितीमध्ये ते बोललेत, कुठल्या परिस्थितीमध्ये बोललेत हे कळत नाही. पण पवारसाहेबांच्याकडून खरं अशा वक्तव्याची अपेक्षाच नाही आहे. पुरोगामी महाराष्ट्राची ते भाषा नेहमी करतात, मोठमोठे उदाहरणं देतात, शाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख करतात आणि अशा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी असं बोलावं सुनेच्या बाबतीमध्ये खरं हे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. सलमान खान यांच्या घराच्या बाहेरच्या गोळीबार झालेला आहे आणि यावरून विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलेला आहे. मला वाटतं सकाळी पहाटे कुणी अज्ञातांनी येऊन त्या ठिकाणी सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला आहे, वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं कुणीतरी काय असेल त्यामागचं कारण अजून काही समोर आलं नाही. त्यांचा शोध या ठिकाणी चाललेला आहे. पण त्याचबरोबर राजकीय इतकं पोळी भाजण्याचं काम काही मंडळी करतायत. सुप्रियाताई म्हणाले अबकी बार गोलीबार सरकार. तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आलेत. 100 कोटीच्या मागणीच्या बाबतीमध्ये, वाजेंच्या बाबतीमध्ये, अँटेलियाच्या खाली काही विस्फोटक पदार्थ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय काय चाललं होतं आपल्याकडे तर सर्रास लिलावच चाललेला होता गृह खात्याचा, पोलीस स्टेशनचा. आपण हे विसरता कामा नये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या काळात म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली की सिटिंग गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री पदावर आपण असताना त्या ठिकाणी इतकी मागणी 100 कोटी रुपये हप्त्याची मागणी एकट्या मुंबई शहरामधून आपण केली आणि ते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, ते उघड झालं आणि म्हणून गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी वर्ष 1.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. ही बाब किती शर्मेची आहे. म्हणून मला वाटतं की आपण बोलताना एक बोट समोर दाखवताना 4 बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवावं आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. पोलीस अगदी सगळं आपलं कसबपणाला लावून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये चौकशी करत आहेत. भाऊ, शिवसेना नकली सेना म्हणणाऱ्या भाड्याने लोक जे आणले जातात असे उद्धव ठाकरे हे मोदी आणि तो विषय झाला ना. आधी तो विषय बोलून निवडला आमला. शरद पवार यांनी एकनाथ खडसेंचं समर्थन केलेलं आहे की ते भाजपमध्ये जात आहेत. त्यांना आमदारकी सुद्धा मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पाठराखण केली त्यांची. चांगलं आहे. पवारसाहेबांचं त्यांचं प्रेम अधिक असेल मला असं वाटतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही, दुसऱ्या पक्षात गेले तरी चालतील. मोठं मन आहे पवारसाहेबांचं खडसे साहेबांबद्दल. चांगलं आहे. भाजपच्या त्रासाला कंटाळूनच ते कदाचित तिकडे गेले असतील असं समजलं की त्यांच्यावरती अनेक दबाव होते किंवा काय. ते खडसे साहेब सांगू शकतील मला असं वाटतं. तर मी काय बोलणार, ते कशाला कंटाळून गेले, का प्रेमा खातर येत आहे, का त्यांना घरची आठवण येते स्वगृही जाण्याची, हे आता मी सांगू शकणार नाही. त्या बाबतीमध्ये खडसे साहेब सांगतील की कशामुळे ते पक्षामध्ये येत आहेत, कशामुळे दिल्लीला जाऊन बसतात वारंवार. पण त्यांनी सध्या मौन बाळगलं भाजप प्रवेश होत नाही तोपर्यंत. नाही, त्या बाबतीत मला काय माहिती आहे. तर कसं आहे, माझं त्यांचं काही बोलणं होत नाही, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आपण त्यांना जाऊनच विचारा की मौन सोडताय का, बोलतायत का नाही बोलतायत, का मौन बाळगलं, हे ते सांगू शकतील. पक्ष देतात आपल्याला आतापर्यंत कोणत्याच प्रकारची विचारणा झालेली पक्षाकडनं हां, भाजपमध्ये ते प्रवेश करतायत आपल्यापर्यंत काही माहिती नाही का त्या संदर्भात.
नाही मला कुठलीही माहिती नाही. ते म्हणतात की माझं डायरेक्ट पंतप्रधान माननीय मोदीजी, माननीय अमितभाई यांच्याशी चर्चा असते. त्यामुळे मला तरी अजून कोणी विचारलेलं नाही. त्यांची एवढी जर हॉटलाईन असेल तर मग त्यांचं काम होईल, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. भाऊ, मोदींना कालबाह्य 2000ची नोट आणि बावनकुळ्यांना डबू पैसा असं वक्तव्य, टीका जी केली संजय राऊतांनी केली. नाही, संजय राऊतांबद्दल काही बोलावं, मी ते सांगितलं की त्यांना सगळं अक्षम्य आहे, त्यांना सगळं माफ आहे, ते काही बोलू शकतात, त्यांच्या जिभेला हाड नाहीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठली अपेक्षाही नाही त्यांनी चांगलं बोलावं म्हणून. त्यामुळे सकाळ झाली की ते आपलं बांग द्यायला सुरुवात करतात. मी परवाही सांगितलं, आणि वाटेल तसं बोलत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा त्यांचा खुलासाच केला पाहिजे. आणि मला वाटतं आमचे आमदार राणेसाहेब आहेत, ते यांच्या बाबतीत रोज खुलासा करत असतात, ते बोलतील. दारूंच्या बाटल्यांवर महिलांचं नाव असल्याचं जाऊ दे आता, की इतक्या गोष्टी घेतात तुम्ही, तर कसं काय चालेल? नामा जाहीर झालं आहे भाजपचं, काय बोलतो? आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे. अतिशय लोकप्रिय योजना, आणि आपण बघितलं असेल की गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी